मंडळी, कीर्तन कसे करावे, लोकांना कसे खुश करावे, कीर्तनकाराच्या अंगी कोणते गुण असावे इत्यादी सामान्य वर्णन या समासामध्ये श्री समर्थांनी सांगितलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 14वा समास 4 कीर्तन लक्षण. शब्द चमत्कार हे उत्तम कवितेचे एक अंग होऊ शकते असे नुकतेच समर्थांनी सांगितले. या समासामध्ये असा एक छोटा शब्द चमत्कार आढळतो. या समासामध्ये एकूण 35 ओव्या आहेत. क पासून क्ष पर्यंत एकेका व्यंजनासाठी एक एक ओवी घातली आहे. ह्यात ड साठी न, न साठी य, न साठी न, श साठी स, ळ साठी ल अशी अक्षरे योजलेली आढळतात. ज्ञ साठी ओवी नाही. या समासाचा विषय आहे कीर्तन आणि कीर्तनकार यांचा. काही ओव्यांमध्ये शब्दांचा भावार्थच घ्यावा हे योग्य वाटते. कलियुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे, खटखट खुंटून टाकावी, खळखळ खळासी न करावी, खरे खोटे खवळे नेदावी वृत्ती आपुली. गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळू नये, गौप्य गुज गरजो नये, गुण गावे, घष्टणी घिसणी घसमरपणे, घसर घसरू घसा खाणे, घुमघुमोची घुमणे योग्य नव्हे. कीर्तन कसे करावे, लोकांना कसे खुश करावे, कीर्तनकारांच्या अंगी कोणते गुण असावे इत्यादी सामान्य वर्णन आता ऐकावे. कलियुगामध्ये कीर्तन करावे, त्यामध्ये फक्त कोमल गावे, पण कौशल्याने गावे. कठोर कर्कश चोरटे गाणे गाऊ नये. भांडण तंटा सोडून द्यावा. दुष्टाबरोबर विरोध करू नये. खऱ्या खोट्याच्या खेचाखेचीत आपली वृत्ती भडकू देऊ नये. अभिमानाने गाणे गाऊ नये. गाता गाता मध्येच थकून गाणे अर्धवट सोडू नये. कोणाची गुप्त गोष्ट लोकांमध्ये मोठ्याने उघडपणे सांगू नये. दुसऱ्याचे गुणच सांगावे. धसधस घिसघिस करीत आणि घसा सारखा साफ करत व खाकरत गाणे गाऊ नये. घशाला उगीच ताण देऊन गाऊ नये. कीर्तनात सारखे अंगात आल्यासारखे बोलू चालू नये. भगवंताची नाना प्रकारची नामे घ्यावी. भगवंताची अनेक प्रकारची सगुण रूपे वर्णन करावे. भगवंताच्या अनेक प्रकारच्या अद्भुत कीर्तींचे वर्णन कीर्तनात करावे. चकचक करण्याचा प्रसंग येईल अशी चूक करू नये. लबाड आणि चावट लोकांना चिकाळवू नये. ते आपल्यावर नाराज होतील असे करू नये. लोकांच्या मनाला फार बोचेल असे चुरचुरू बोलू नये. कोणासही मुद्दाम फसवू नये. कोणाचा उगीच छळ करू नये. समजा एखाद्याने आपणास छळले तरी आपण त्याचा उलट छळ करू नये. कोणाच्या फार पुढे पुढे करू नये. जागे होणाऱ्या प्रत्येकाला परमात्म प्राप्ती होत नाही. निरंतर जप करून सर्व भूती वावरणाऱ्या भगवंताला प्रसन्न करावे. झिरपे आणि झऱ्या यांच्यातून पाणी पाझरते, ते पाणी लांबून झळाळते व चमकते. ते पिण्यासाठी प्राणी झडझडून झऱ्यापाशी गोळा होतात. त्याचप्रमाणे जो शहाणा व समजदार असतो त्याला या असे म्हणावे लागत नाही. तो यावा म्हणून काही आपल्याला उपाय करावा लागत नाही. जेथे काही विशेष आहे तेथे येण्यासाठी शहाण्याला काहीच लागत नाही. सारखी कटकट करू नये. टाळाटाळ करू नये. कंटाळवाणी बडबड करू नये. अडाणी व निर्बुद्ध माणसाची संगती नसावी. उगीच रटाळ भुनभुन लावू नये. बाहेरून नीटनेटका आणि नखरेलपणा केला तर त्याने काही अंतःकरणामध्ये ध्यान म्हणजे भगवंताची मूर्ती स्थिर होणार नाही. मनाचा फार अनिश्चितपणा असू नये. सारखी दोलायमान वृत्ती चांगली नाही. अनिश्चितपणाच्या पायी वेडेपणाने चुकीचे वर्तन करू नये. कशात तरी अस्ताव्यस्तपणे चौऱ्या व निशाणे हलवतात. अगडबंब स्थूल माणसे भाताच्या गोळ्याप्रमाणे एकाच ठिकाणी डोलतात व नाचतात. काही माणसे ढिगासारखी कंटाळवाणेपणाने एकाच ठिकाणी उभी राहतात. नेटकेपणा व सुसंस्कृतपणा असावा. अनेक गुणांनी संपन्न असून नम्र असावे.
नियमांनी बांधलेले वर्तन असावे. गोड व्यवस्थित गाणे गावे. गाण्याच्या साथीला ताल, तंबोरे, ताना, तालबद्ध तंतुवाद्य इत्यादी असावे. त्यामुळे तेवढ्या वेळापुरते तरी गाण्याचे तज्ज्ञ श्रोते देहाने व मनाने तल्लीन होऊन जावेत. प्रेमळ भक्त प्रेमाच्या आवेशात उंच स्वरात थै 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 करतात. थरथर कंप पावणाऱ्या त्यांच्या शरीरावर रोमांच उठतात आणि अशा रीतीने त्यांचे नृत्य बराच वेळ चालते. मग श्रोत्यांच्या मनामध्ये आदर पूर्णपणे भरून येऊन ते पूर्णपणे लक्ष देतात. श्रोत्यांच्या बुद्धीमध्ये बंध, प्रबंध इत्यादी साहित्य दाटपणे भरते. श्रोत्यांचे अंतरंग कीर्तनाच्या घोषाने दुमदुमते. अशा रीतीने कीर्तन रंगात आले असताना एक धटिंगण धावत येऊन कीर्तनात शिरतो, दांडगाई करू लागतो. त्याच्या भीतीने कीर्तनाचा सगळा विरस होतो की काय असा धाक वाटतो. पण कीर्तनात चालू असलेल्या आख्यानाचाच हा एक भाग होता, हे नाटक होते असे ध्यानात आल्यावर श्रोते कौतुक करतात. श्रोत्यांपैकी जे अजाणते असतात ते नटांचे कौशल्य बघून मान डोलावतात. अशा कीर्तनाच्या प्रभावाने पाप दूर पळून जाते, पुष्कळ पुण्य प्रगट होते आणि लोकांना अगदी मनापासून कीर्तनाची चटक लागल्याने ते पुन्हा कीर्तनाला येतात. चांगल्या कीर्तनात उगीच फुकटम फाकट फसवाफसवी नसते. फुगडी, पिंगा यासारख्या आचरट गोष्टी नसतात. त्यामध्ये बेचव, फुसकी, व्यर्थ, कुटाळकी व निंदा नसते. जो असे कीर्तन करतो त्याला लोक चांगले म्हणतात. बाबा बाबा म्हणून त्याची सगळी सोय करतात आणि मोठ्या आग्रहाने त्याला कथा करायला बोलवतात. असा कीर्तनकार लोकांमध्ये खरा भला होय. भक्तिभावामुळे अनेक माणसात भव्यपणे तो वेगळा दिसतो. परोपकाररत असल्याने भाविक मंडळींचे तो भूषण होतो. आता सांगितलेले जर पटत नसेल तर मनामध्ये धरून ठेवावे. माझेपणाने उगीच माजू नये, उन्मत्त होऊ नये. मी असा अहंकाराचा दर्प किंवा माज जगात पुष्कळ लोक मिरवतात. स्वार्थी, कलाहीन कीर्तनकार मी तुमच्याकडे कीर्तनास येतो असे म्हणून जबरदस्तीने मागे लागतात. आमच्याकडे या असे त्यांना म्हणावे लागत नाही. ज्या कीर्तनात रंग भरतो, जे रसाळ असते, शिवाय ज्यामध्ये अत्यंत सुरेख रागदारीचे संगीत असते, अशा कीर्तनाला लोक आपणहून धावतात. बरोबरच आहे की. रत्नपारखी लोक रत्नाच्या मागे धावतात. श्रोत्यांचे डोळे पाण्याने भरून येतात. मन कौतुकाने, आनंदाने भरून जाते आणि लोक अगदी दाटीवाटीने ऐकण्यास आवडीने बसतात. कीर्तनकार वायफळ शब्द बोलत नाहीत. त्याच्या मनात भलत्या गोष्टी राहत नाहीत. तो अत्यंत नम्रपणे बोलतो आणि आपल्या विनीत वक्तृत्वाने श्रोत्यांच्या मनाला शांत करतो. कीर्तनास येणाऱ्या साऱ्या लोकांना तो सारासार विचार करायला वारंवार शिकवितो. साहित्य आणि संगीत ऐकण्यामध्ये सज्जनांचे मन रमून जाते. जगामध्ये खरे व खोटे यांचे मिश्रण सगळीकडे भरले आहे. त्यामध्ये खरे कोणते ते कळले की जीवनामधील खरखर अथवा घर्षण बंद पडते. खोटे हे खोटेच असते, ते खोटेपणामुळे नाहीसे होते. शहाणे म्हणवणाऱ्यांना शोध करून देखील मूळ स्वरूपाची प्राप्ती होत नाही. शास्त्राचा खरा अर्थ व श्रुतीचा भाव त्यांच्या लक्षात येत नाही. पण पोपट व साळुंखी या पक्षाप्रमाणे ते आपले शब्दज्ञान बडबडतच असतात. हर्षाने सुखावून जाऊन जो हसतो, श्रोत्यांनी हा हा हो हो केले की जो भुलतो, अशा कीर्तनकाराला परमार्थ साधत नाही. अलक्ष असणारे जे परमात्म स्वरूप तिकडे लक्ष लावण्याचा प्रयत्न करावा. डोळ्यांनी सगळे पाहता येते, त्या डोळ्यांना जो पाहतो तो आत्मा पाहावा. देहबुद्धी लंघून ओलांडून सूक्ष्म विहंगम मार्गाने अलक्षी लय लावावा. शरीरात राहणारा आत्मा विकारवाण होतो, प्रक्षुब्ध होतो. त्याला शांत करून जो इतरास शांत करतो तो धन्य होय. क्षुब्ध होणे आणि शांत होणे असे दोन्ही गुण ज्याच्यापाशी आढळतात तो आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तनलक्षण नाम समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा कीर्तन लक्षण नाम व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.